तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल मधलं ऍप्लिकेशन्स ऑफ लिनियर इक्वेशन पाहणार आहोत, म्हणजेच वर्ड प्रॉब्लेम. तर वर्ड प्रॉब्लेम फार इझी असतात. आपण इक्वेशन प्रमाणे आपल्याला काय करायचे, वर्ड्स प्रमाणे आपल्याला इक्वेशन बनवायचं. तर काय म्हणते बघा, फर्स्ट क्वेश्चन, इफ 20 लेस दॅन अ नंबर इज -20 फाइंड द नंबर. आता आपण काय करतो, जे माहित नाही आपण त्याला काय म्हणतो, एक्स म्हणतो. लेट द नंबर बी एक्स. आपण त्या नंबरला काय म्हणतोय, एक्स म्हणतोय. आता बघा क्वेश्चन काय म्हणतोय, 20 लेस. लेस म्हणजे काय असेल, सबट्रॅक्शन. 20 लेस दॅन अ नंबर. नंबरला आपण काय म्हणलोय, एक्स. 20 लेस दॅन अ नंबर इज म्हणजे इक्वल टू -20. आता हे काय झालं, लिनियर इक्वेशन झालं. हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. एक्स इक्वल टू -20 ला -20, -20 तिकडे गेला काय होईल, +20. सो एक्स इक्वल टू 20 मधून 20 गेले 0. सो दॅट नंबर इज 20. हा झाला फर्स्ट क्वेश्चन फॉर एक्सरसाइज 2.2 मधला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, फाइंड द ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँगल विथ द लेंथ. आपण काय काय दिले बघू आपण. क्वेश्चन नंबर 2 मध्ये लेंथ इज गिवन ॲज 15 मीटर अँड एरिया इज गिवन. एरिया इक्वल्स टू 165 स्क्वेअर मीटर. फाइंड द ब्रेड्थ. आता ह्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला यायला पाहिजे की एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला. एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ इंटू ब्रेड्थ. त्यामध्ये लेंथ माहिती आपल्याला किती आहे, 15 मीटर इंटू ब्रेड्थ काढायचे आणि एरिया इज गिवन ॲज 165. आता हे मल्टिप्लाय मध्ये 15 इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड होईल. सो वी गेटिंग ब्रेड्थ इक्वल टू 165 डिवाइडेड बाय 15. सो 15 1 जा 15, 1 रिमाइंडर, 15 1 जा 15. सो ब्रेड्थ इक्वल टू किती भेटला आपल्याला, 11 मीटर. तर यामध्ये फॉर्म्युला महत्वाचा आहे. फॉर्म्युले पाठ करा. फॉर्म्युले आले तरच क्वेश्चन सोडवता येतील. बेसिक फॉर्म्युलेज. क्वेश्चन नंबर 3, फाइंड द लेंथ ऑफ द रेक्टँगल. लेंथ काढायची आहे यामध्ये, की ज्यामध्ये ब्रेड्थ दिलेली आहे 5 मीटर आणि एरिया दिलेला आहे 355 स्क्वेअर मीटर. तर बघा सेम क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 जो आहे सिमिलर क्वेश्चन आहे. एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेड्थ. एरिया किती दिलाय, 355 इक्वल्स टू लेंथ काढायची आहे, ब्रेड्थ दिले 5. मग आता हे मल्टिप्लाय म्हणलं 5 इकडे गेला काय, डिवाइड. सो लेंथ इक्वल टू 355 डिवाइडेड बाय 5. 5 7 जा 35 आणि 5 1 जा 5. सो आपल्याला लेंथ किती भेटली, 71 मीटर. तर शेवटी आपण वर्ड्स मध्ये लिहू शकतो, लेंथ ऑफ द रेक्टँगल इज 71 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, फाइंड द 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. आता हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर. आता कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय, असे नंबर्स की जे क्रमवार येतात. क्रमवार म्हणजे एकानंतर एक. तर मग समजा लेट द फर्स्ट नंबर. समजा आपण जर फर्स्ट नंबर एक्स घेतला तर कॉन्झिक्युटिव्ह म्हणल्यावर नेक्स्ट नंबर काय येणार आहे, सेकंड नंबर x+1. थर्ड नंबर काय येणार आहे, x+2. फोर्थ नंबर काय येणार आहे, x+3. म्हणजे काय झाले, 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर. कंडिशन काय दिली आहे की 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर हुज सम इज 74. सम म्हणजे आता काय करायला लागेल, ह्या सगळ्यांची सम x+1 प्लस x+2 प्लस x+3 इक्वल टू 74.
तर जे कंडिशन दिले त्या कंडिशन प्रमाणे आपण काय केले इक्वेशन बनवलं आहे. आता काय करू आपण लाईक टर्मची ऍडिशन x 2x 3x 4x. सो 4x आता 1 + 2 3 + 3 6 इक्वल टू 74. सो 4x इक्वल टू 74. हे प्लस इकडे गेला काय होईल मायनस. सो 4x इक्वल टू किती येईल 68. सो x इक्वल टू 68/4. सो x इक्वल टू 4 1 जा 4, 4 8 जा 4 7 जा 28. सो वी आर गेटिंग फर्स्ट नंबर ॲज 17. तर फर्स्ट नंबर जर 17 असेल तर दुसरा किती असेल मग 17 + 1 18, पुन्हा 19 आणि पुन्हा 20. So these are the 4 consecutive numbers that we have find. Last question of the exercise. Question number 5. ज्यामध्ये the angles of a triangle are x + 15 and 2x - 15. So 3 angles are given. First one is x, second one x + 15 degree, and third one 2x - 15. तर 3 अँगल्स दिले ट्रायंगलचे. फाइंड द स्मॉलेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल. स्मॉलेस्ट अँगल काढू आपण. तर बघा त्यासाठी आपल्याला एक प्रॉपर्टी माहित पाहिजे, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. सम ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. सो मग आपण असं लिहू शकतो का की 3 अँगलची ऍडिशन x + x + 15 + 2x - 15 = 180. Because sum of the angles of a triangle are supplementary or 180. So x + x काय होईल 2x, 2x + 2x 4x, आणि 15 मधून 15 गेले 0 = 180. So x = 180 / 4. So x = 4 4 = 16, 2 4 5 = 20. So we are getting first angle as a 45. x = 45. द सेकंड अँगल बघू आपण. x + 15 म्हणजे किती असेल 45 + 15. आणि आपल्याला x व्हॅल्यू भेटलेली आहे 40 किती भेटले 45. सो किती येईल मग हे 60 डिग्री. त्यानंतर थर्ड अँगल काढू 2x - 15. 2 × x व्हॅल्यू किती भेटले आपल्याला 45 - 15. सो 90 - 15. सो 75 डिग्री. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय find the smallest angle. Smallest angle is 45 degrees. So smallest angle is 45 degree. Smallest angle is equal to 45 degree. So this is all about exercise 2.2. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थर्ड चॅप्टर बघूया, अंडरस्टँडिंग द क्वाड्रिलॅटरल्स. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.